महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। ग्रामपंचायत खंदरमाळच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गोकुळवाडी अंतर्गत असणाऱ्या एका वाडीमध्ये रोडच्या पुणे नाशिक हायवेच्या कडेला श्री माऊली भाऊसाहेब लेंडे यांचा लाईनवर चालणारा ट्रक या ठिकाणी उभा होता आणि उभा असताना अज्ञात चोरट्यांनं त्या ठिकाणी त्या गाडीमधलं सुमारे 125 ते 150 लिटर डिझेल त्या ठिकाणी चोरलं आणि या ठिकाणाहून पलायन केला। तर मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची, गेल्या 8-10 दिवसामध्ये आमच्या गावाच्या हद्दीमध्ये खंदरमाळ आणि 19 मैल या रस्त्यावरती श्री संतोष काशीनाथ लेंडे यांच्या देखील घरी एक 3-4 दिवसापूर्वी अशा चोरट्यांची टोळी आली होती आणि डिझेल चोरीचा प्रयत्न केला, पण तो काही मंडळी त्या ठिकाणी जागसूत असल्यामुळं तो चोरीचा त्यांचा प्रयत्न फसला। आणखी एक गोष्ट सांगायची, गेल्या 7-8 दिवसापूर्वी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक बातमी आम्ही ऐकली आणि आम्ही त्याची शहानिशा केली असता एक गोष्ट त्या ठिकाणी आमच्या लक्षात आली की माळदवाडी परिसरामध्ये एका पिकअप मालकानं त्या ठिकाणी पिकअपला टायर टाकले होते आणि त्या पिकअपचे टायर त्याच दिवशी संध्याकाळी अगदी दगडावरती उभे ठेवून चोरी करण्यात आली। मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची की या पठार भागामध्ये गेल्या अनेक 2-4 महिन्यापासून पाहतोय चोरांचा सुळसुळाट झालेला आहे। त्यामध्ये अवैध अशा प्रकारचं डिझेल विक्री असेल, त्याचप्रमाणे अवैध दारू असेल, अनेक अवैध गोष्टी या ठिकाणी विकल्या जातात। माझी पोलीस प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे, आपण लवकरात लवकर याचा छडा या ठिकाणी लावला पाहिजे। आणि आमचं एक सामान्य नागरिक, एक ग्रामपंचायत का सरपंच म्हणून मी एक गोष्ट या निमित्तानं सांगतो की पोलीस प्रशासनानं इथून पुढच्या कालखंडामध्ये या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। चोरी होती, पण तो त्याच्यावरती आम्ही सांगितलं साहेबांना, पण तो ते सांगतात की आमच्याकडे ठोस पुरावे नसतात, आम्ही कारवाई करू शकत नाही। पण तो तुम्ही जा, ज्या ठिकाणी अवैध डिझेल चोरी होती त्या डिझेल चोरांना तुम्ही विचारा, तुम्ही डिझेल आणताय कुठून? डिझेल विक्री जे करताय त्यांना विचारा, तुम्ही हे डिझेल आणताय कुठून? ज्या ठिकाणी आज मी पाहतोय आमच्या बऱ्याच पुणे नाशिक महामार्गावरती बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय अवैध दारू विक्री चालती। ही दारू उघडपणे विकतात, दिवसा विकतात, याला देखील तुम्ही आळा घातला पाहिजे, ही माझी एक नम्रतेची विनंती। आम्ही सगळी मंडळी रोडच्या कडाला वास्तव्यास आहे, आम्ही आमच्या गाड्या दुसरीकडे पार्क करू शकत नाही। राहिला CCTVचा विषय, CCTV प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी कॅच करू शकत नाही, मग आम्ही आमची वाहनं काही दुसरीकडे लावायचा का, हा एक प्रश्न आमच्या मनाला त्या ठिकाणी येतो। माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे, आपण याच्यावरती एक ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आम्ही तुम्हाला जे सहकार्य लागन ते सहकार्य करायला तयार आहोत, पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती ठोस भूमिका घ्या, अन्यथा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही देखील एक कठोर अशा पद्धतीचं आंदोलन करू, हा देखील इशारा या निमित्तानं मी देतो। विकास रामनाथ कसबे, राहणार इथला खंदरमाळमध्ये। सर, मी एवढंच सांगू इच्छितो, आमचा जो मित्र आहे जवळजवळ 10-15 जणांचा ग्रुप आहे, आम्ही सर्वजण गाडी व्यवसाय करतो। जर आमच्या गाड्यांमधले जर डिझेल चोरी जाणं किंवा टायर चोरी जाणं, अहो गाडी धंद्यामध्ये एवढं पैसा राहिलेला नाही, फक्त आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाडी धंदा करत असतो आणि त्यात जर आम्हाला असे धक्के भेटले, टायर चोरी जाणं, डिझेल चोरी जाणं, तर आम्ही करायचं काय? माझं एकच सांगणं आहे घारगाव पोलीस स्टेशनला का तुम्ही या गोष्टीवरती कठोर कारवाई करा, चोरांचा बंदोबस्त करा आणि आमच्या पठार भागावरती चोरांचं एवढं दाट संकट आहे। आता माळदवाडीमध्ये गाडींचे 8 टायर चोरून नेले, गाडी अक्षरशः दगडावरती उभी केली। पुन्हा आमच्या इथं मित्राचं डिझेल चोरायचा प्रयत्न केला, ते पण हे झालं। हे चोर एकच असतं का? हो, असू शकतात। इथं सर आमच्या शेतातल्या केबल चोरीला जातात, मोटरी चोरीला जातात। मग हे आमच्या शेतातल्या मोटरी कुठं आहे, हे कुठं आहे, हे बाहेरच्या लोकांना माहीत नाही ना। हे आमच्या गावातले जे किंवा आजूबाजूच्या परिसरातले लोक असतील त्यांनाच माहिती आहे। आणि सर आम्ही काम करून जर आम्ही मजा करू शकत नाही, हे भुरटे काम करून जर तुम्ही आयुष्य आरामात फिरत असाल तर मग हे कशाच्या जीवावरती फिरतात? आम्ही नावं घेऊ शकत नाही, फक्त तुम्ही पत्रकार आणि जे असतील गारगाव पोलीस स्टेशनवाले तर यांनी याचा बंदोबस्त करावा आणि त्या आम्हाला लवकरात लवकर न्याय करावा।
माझे नाव माऊली भाऊसाहेब लेंडे. आमचं गाव खंदरमाळ, नांदूर खंदरमाळ. ही गाडी आमची पुणा नाशिक या लाईनला चालत असते, परंतु काल संध्याकाळी 4 वाजता गाडीची टाकी फुल करून गाडी खाली करून इथं लावली होती. आणि लावल्यानंतर रात्री किती रुपयाचं डिझेल टाकलं होतं सर? गाडीमध्ये 15,000 रुपयाचं डिझेल टाकलं होतं. रात्री 15,000चं डिझेल टाकल्यानंतर गाडीत पहिलं काही डिझेल होतं. गाडीतलं सरासरी माझ्या अंदाजे 150 लिटर डिझेल चोरीला गेलेलं आहे. आणि रात्री ही घटना रात्री 12-1च्या नंतर आणि पहाटे 4च्या आत झालेली. तर या चोरांचा बंदोबस्त व्हावा ही आमची पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे. आता PI घारगावचे PI साहेब येऊन गेलेत. त्यांनी सांगितलं आम्ही कठोर कारवाई करू, परंतु नुसतं शब्दाने बोलून उपयोग नाही आहे. त्याच्यावर कठोर पावलं उचलावीत ही आमची पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती. बरं, आता हा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आहे. हां, मग आता चोर कुठले असतील काय वाटतं? नाही, चोर कुठले म्हणजे माझं घारगाव पोलीस स्टेशनला एक साहेबांना सांगणं आहे का हे चोर हे बाहेरचे नसावे. कारण या गाड्यांवरती ना आमच्या परिसरामध्ये एवढ्यामध्ये ना आमचे संतोष काशीनाथ लेंडे म्हणून त्यांच्याही गाडीचं 2-3 दिवसापूर्वी डिझेल चोरीला गेलं. माळदवाडी या ठिकाणी 2 पिकअपांचे डायरेक्ट पूर्ण 8 टायर काढून चोरून नेण्यात आले. गाड्या दगडावरती उभ्या करण्यात आल्यात अक्षरशः. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती झाली. आणि ही घटना म्हणजे बाहेरचे लोक एवढा बाहेरचा माणूस डेअरिंग करू शकत नाही. ही आजूबाजूच्या आपल्या पंचकृषीतलंच कोणीतरी याच्यामध्ये सहभागी असण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.